पाहुयात पुढील महत्त्वाची बातमी। अर्नाळ्याच्या समुद्रात बुडालेल्या दोघांपैकी एकाचा मृतदेह आढळलाय। दुसऱ्या मुलाचा अद्याप शोध सुरूच आहे। 4 मुलांपैकी एकाचा 24 तासानंतर मृतदेह मिळालेला आहे। अर्नाळा बंदरपाडा येथील जेटीजवळ मच्छीमारांच्या जाळ्यात अडकल्याने मृतदेहाचा शोध लागलाय। आयन झाकीर हुसेन मंडळ असे मृतदेह मिळालेल्या मुलाचं नाव आहे, तर शोएब झाकीर अहमद खान याचा अद्यापही शोध सुरू आहे। काल पावणे 10 वाजता ही 2 मुलं अर्नाळा समुद्रातील भरतीच्या पाण्यात बुडाली होती। पाहुया पुढील महत्त्वाची बातमी। पंकजा मुंडेंनी कुटुंबियांशी संवाद साधलाय। शेवटपर्यंत न्यायासाठी ठामपणे सोबत राहणार असा शब्द दिलाय, अशी माहिती विलास घुलेंचे भाऊ रमेश घुलेंनी दिली आहे। विलास घुले हत्या प्रकरणात आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची रमेश घुलेंची मागणी आहे। शासनावर दबाव आहे दिसून येत आहे। राजकीय आहे की त्यांच्या वरिष्ठांचा आहे, पण दबाव आहे हा दिसून येत आहे। मुख्यमंत्री साहेबांशी आणि एसपीशी बोलते म्हणून पंकजताईंनी शब्द दिला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।